ठाकरे गटात असताना ज्या रवींद्र वायकरांना किरीट सोमय्या हातोड्याचा इशारा देत होते, त्याच वायकरांच्या गळ्यात सत्तेत आल्यानंतर क्लीन चिटची माळ पडली। पाहूया हा एक रिपोर्ट। महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हाती हातोडा घेणारे भाजपचे किरीट सोमय्या पुन्हा एकदा तोंडघशी पडले। सोमय्यांनी आरोप केलेल्या नेत्यांवर कारवाईचा हातोडा पडण्याऐवजी त्यांच्या गळ्यात भाजप प्रवेशाच्या किंवा महायुतीत स्वागताच्या माळा पडल्यात। आधी सोमय्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी तुरुंगात पाठवण्याचे इशाऱ्यांवर इशारे देतात, नंतर ते नेते भाजपात किंवा भाजपसोबत सत्तेत जातात। नंतर बहुतांश लोकांना नेत्यांना क्लीन चिट मिळते आणि शेवटी प्रकरण कोर्टात आहे म्हणून सोमय्या त्यांच्याच आरोपांवर मूग गिळून गप्प बसतात। रवींद्र वायकर यांनी आता तयारी करावी। रवींद्र वायकरनी त्याच महापालिकेला दिलेल्या प्लॉटवर 5 स्टार हॉटेलसाठी परवानगी मागितली, म्हणून मी देवेंद्र फडणवीस जी प्रार्थना केली की याची चौकशी व्हायला हवी। रवींद्र वायकरला आता ईडी समक्ष हजर व्हावं लागणार, हिसाब तो देना पडेगा। आज क्लीन चिट ईओडब्ल्यू ने जे आहे ती वायकर यांना दिलेली आहे। काय कसं पाहताय तुम्ही? या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत होता आणि ईओडब्ल्यू म्हणते की गैरसमजुतीतून महानगरपालिकेकडून ही तक्रार नोंद झाली। हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं, म्हणून या विषयावर मी कोणतीही कॉमेंट करणार नाही। अहो सोमय्या काय सांगता, फडतूस माणूस आहे। त्यांनी आता बोलावा ना, वायकरवरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावा आता। जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं। जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही। सोमय्यांनी अजित पवारांसह कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला होता। प्रत्यक्षात अजित पवार महायुतीमध्ये गेले। भुजबळांवर देखील सोमय्यांनी आरोप केले, ते नंतर महायुतीसोबत सत्तेत गेले। सोमय्या हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जावं लागेल असं म्हणाले। मुश्रीफ नंतर सत्तेत मंत्री झाले। सोमय्यांनी इशारा दिला की भावना गवळी तुरुंगात जातील, मात्र त्या शिंदेंच्या सेनेत महायुतीसोबत गेल्या। यशवंत जाधव, राहुल कनाल, वायकर, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, अशोक चव्हाण, आनंदराव अडसूळ अशा अनेकांवर सोमय्यांनी जे आरोप केले ते प्रत्यक्षात नंतर भाजपसोबत सत्तेत सामील झाले। धक्कादायक म्हणजे सोमय्या जरी क्लीन चिट नंतर कोर्टाचं नाव सांगून प्रतिक्रिया देत नसले तरी आमच्यासोबत आलेल्या नेत्यांना भ्रष्टाचाराचा पश्चाताप झाल्याचा दावा खुद्द सोमय्यांनीच एका मुलाखतीत केलाय। भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच भाजपनं सोबत कसं घेतलं? सोमय्या म्हणाले, हे एक कॉम्प्रोमाइज आहे। यावर प्रतिप्रश्न झाला की हे ब्लॅकमेलिंग झालं, सोबत आला तर तुरुंगात जावं लागणार नाही। यावर सोमय्यांनी उत्तर दिलंय की जर त्यांना पश्चाताप झाला असेल तर विकासासाठी ते सोबत आले, यापुढे असा भ्रष्टाचार चालणार नाही। आता यापुढे भ्रष्टाचार चालणार नाही याचा अर्थ सोमय्यांनी आरोप केलेल्या नेत्यांनी भ्रष्टाचार केलाय का? तुरुंगाच्याच भीतीनं ते भाजपसोबत गेलेत का? याची उत्तरं सोमय्यांनी आरोप केलेल्या नेत्यांनीच द्यायला हवीत। कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।